श्री गुरुदेव दत्त. शनी कुणास ना कळे आणि खरंच शनी हा कळत नाही. कारण तुम्ही आता माझ्या जो मागचे जे 3 भाग झालेले आहेत त्यामध्ये बघितलं आहे शनी प्रत्येक स्थानात असल्यानंतर कसा होतो. प्रथमात जर शनी असेल तो व्यक्ती कसा असेल, द्वितीयात असेल तर तो कसा असेल, अशा प्रकारे शनी आहे. बरं, शनी 7:30 लागली की सर्वांची हालचाल सुरू होते. सर्वच जण ते उपाय करण्यास पळापळ करत असतात. हा शनी आपल्या जन्मापासून आपल्या सोबत असतो. त्याचा कधी कोणी विचार केलाय का? जन्मापासून जर तुम्ही त्या शनीची रेमेडी करत असाल तर तो शनी नक्कीच तुम्हाला चांगलं फळ देणार आहे. अचानक तुम्ही पळापळ करणार, खरंच हे हास्यास्पद आहे. शनी हा पहिलेच तुम्हाला थोडा उशिराने म्हणजेच विलंबाने तुम्हाला फळ देणारा ग्रह आहे. तो काही तुम्हाला आत्ताच्या काळानुसार की फास्ट फूड सारखं म्हणा किंवा इन्स्टंट फळ देणारा असा तो नक्कीच नाही. कारण शनीची राशी आणि शनी 12 स्थानातला हा तुम्ही बघितलेला आहे. तो विलंबाने देतो पण भरपूर देतो. तर तुम्हाला 7:30 लागल्यानंतर त्याचे अनेक उपाय करण्यापेक्षा आणि पळापळ करण्यापेक्षा तुम्ही जन्माला आल्यापासून शनीची रेमेडी आणि शनीचं जे तत्व आहे त्या तत्वानुसार तुम्ही कार्य करण्यास सुरुवात करा, जेणेकरून तो तुम्हाला फळ देईल. बरं, काही जणांचं असं असतं की 7:30 संपली म्हणजे आपण वाचलो, असं त्यांना वैयक्तिक मत आहे. पण शेवटी तो शनीच आहे, त्यामुळे तुमच्या चांगल्या आणि वाईट कर्माचं त्याच्याकडे फळ भेटतच किंवा त्याच्याकडे तो न्याय आहे. तुम्ही जे काही चांगलं करणार म्हणजे 7:30 संपायच्या आधी असो किंवा 7:30 संपल्यानंतर असो, तुमच्या कर्माची त्याच्याकडे पूर्णपणे लिस्ट असते. त्यामुळेच प्रत्येकाने फक्त 7:30 हा एक शब्द विचारात न घेता शनीचं बाकी सगळे नियम आहेत ते लक्षात घेऊन कर्तव्य बजावा. धन्यवाद.